तर नंदुरबार पोलीस स्टेशनमध्ये एक आता तारीख गुन्हा दाखल झाला असून म्हणजे नेमका काय गुन्हा आहे आणि कोणावरती हा गुन्हा दाखल झाला? नंदुरबार शहरातील माननीय डॉक्टर विजयकुमार गावित साहेब हे आदिवासी विकास मंत्री असताना 2022 ते 2024 मध्ये नंदुरबार शहरात विविध सामाजिक उपक्रमांसाठी त्यांनी शासन निर्णयाद्वारे निधी मंजूर करून घेतलेला होता. मध्यंतरीच्या काळात माननीय डॉक्टर विजयकुमार गावित साहेब आजारी असताना त्याच्यात त्या निर्णयामध्ये बदल करण्यातून स्थितीपत्र काढण्यात आलेले होते आणि सदरचा निधी हा वेगळ्याच कामांसाठी वर्ग करण्यात आलेला होता. याबाबत चौकशी दरम्यान असं कळलं की माजी आमदार शिरीष कुमार चौधरी व त्यांचे सहकारी नयन चौधरी, गौरव चौधरी व त्यांचा अकाउंटंट आणि पीए म्हणून पण काम करणारा किशोर पाटील यांनी माननीय विजयकुमार गावित साहेबांचे बनावट लेटर हेड तयार करून त्यांच्यावर डुप्लिकेट सही करून मंत्रालयात सादर केले आणि सदरचा निधी हा जो मूळ शासन निर्णयातला निधी जो होता तो वेगळ्याच कामांसाठी वर्ग करण्यात आलेला होता. त्याच्यात प्रामुख्याने आपण जर बघितलं की त्याच्यात 9 कोटींचा निधी हा वर्ग करण्यात आलेला होता. 9 कोटींपैकी 2 कोटी हे शिरीष चौधरी यांचे वडील श्री हिरालाल चौधरी मूर्ती त्यांच्या सभागृह समाज मंडपासाठी सुद्धा वर्ग करण्यात आलेला होता. अशा प्रकारे माननीय डॉक्टर विजयकुमार गावित साहेबांचे बनावट लेटर हेड वापरून त्यांची बनावट सही करून महाराष्ट्र शासनाची दिशाभूल करून शासन निर्णयात चेंज करण्यात आलेला होता. या प्रकरणी आपल्या नंदुरबार शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल बनावटीकरण व फसवणूक या कलमांखाली BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.